सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। हिटलरशाहीचा वाढता जोर। अरोली, रामटेक, कामठी विधानसभा येथे लोकशाहीला लागत आहे कीड। सुरेश तुपट यांचं शासकीय अतिक्रमण काढण्यासाठी आंदोलन। अतिक्रमणांचा पडणारा विळखा हा सध्या शहरी व ग्रामीण भागातील खूप मोठा प्रश्न दिसून येत आहे। शासकीय व सार्वजनिक मिळकतींवर होणारे हे अतिक्रमण कालांतराने कायमस्वरूपीची वसाहत बनून जाते। अशा अतिक्रमणांना रोखण्याचा विचार महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत करण्यात आला आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून शासकीय जागा सुरक्षित राखण्यास हातभार लागणार येत असल्याचे दिसून येते। नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील पटाचे अडेगाव येथे सर्वसामान्य जनतेलाच अतिक्रमण काढण्यासाठी स्वतः आंदोलन करावे लागते ही धक्कादायक बातमी समोर येत आहे। आंदोलन करणारे सर्वसामान्य व्यक्ती सुरेश तुपट यांना आमरण उपोषण करावं लागतं। या सार्वजनिक मालमत्ता वाचवण्यासाठी धडपड तसेच आमरण उपोषण करीत असताना त्यांची प्रकृती थोडीफार खालावली असताना त्यांना अरोलीचे पोलीस ठाणेदार स्नेहल राऊत व शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना रुग्णालयात नेतात व त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचं आंदोलन चालू असलेल्या ठिकाणी मंडप काढून देतात। ही मुजोरी पाहता या अधिकाऱ्यांच्या डोक्यावर कुणाचे हात असेल असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय। जर न्याय मिळत नसेल तर सुरेश तुपट यांच्या पत्नी यांनी ग्रामपंचायत समोर आत्महत्या करू अशी चेतावणी देखील दिली आहे। सर्वसामान्य व्यक्तीला शासकीय जागा वाचवण्यासाठी इतके प्रयत्न करावे लागत असतील तर प्रशासन कुंभकर्णी झोपेत तर नाही ना। किती दिवस न्याय मिळेल या आशेने आंदोलन करता व सामान्यांना हा प्रश्न पडलेला आहे। शासकीय जमीन अथवा इमारत म्हटली की त्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते। मग ती जागा अथवा इमारत यांचा कोणी आपल्या फायद्यासाठी कसाही वापर केला तरी आक्षेप घेणारा किंवा विचारणारा कोणीही नसतो। अशाच एक समाज आहे। काही अंशी त्यात तथ्यही असल्याचे म्हणावे लागेल, कारण काम करणारी शासकीय यंत्रणा स्वतः इतकी सुस्त असते की कोणामार्फत असे घडत असले तरी कारवाई करण्याऐवजी त्याकडे कानाडोळा केला जातो। शासकीय यंत्रणेची ही थंडगार मानसिकता ओळखून काही घटकांनी शासकीय मिळकतींना आपले लक्ष बनवले आहे। गावातील मोक्याची शासकीय हेरायची आणि जागा हेरायची आणि हळूहळू कच्च्या बांधकामाच्या मदतीने तिच्यावर कब्जा करवायचा। कालांतराने त्या जागेवर पक्क्या स्वरूपाची बांधकामे करायची आणि सुख नैवपणे संसार थाटायचा। या पद्धतीने संपूर्ण जागा गिळंकृत करण्याचे उद्देश शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही जोमात सुरू असतात। शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे सध्या अशा शासकीय विभागांच्या शेकडो जमिनींवर प्रचंड प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे दिसून येत आहे। आपली मागणी पूर्ण व्हावी, अतिक्रमण हटवले पाहिजे यासाठी सुरेश तुपट यांचे शासनाकडे लक्ष लागले आहे। सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार होता आणि ह्या लोकांनी मला काही माहिती काही सूचना न देता पेंडॉल काढून फेकायला लागले। तर मला सांगत आला माझा मुलगा की मम्मी पप्पाजीचा पेंडॉल फेकत आहे। तशीच मी आली तर सर्व सरपंच माझे नाव उत्तम युवराज मेश्राम, मी गट ग्रामपंचायत अडेगावचे उपसरपंच। इथं येत्या 2/4/2025 सुरेशजी तुपट मुळेगाव अडेगाव यांनी पाणीच्या टाक्याजवळ अतिक्रम हटवण्याचा आमरण उपोषण केला होता, पण 3 तारखेला त्यांची अचानक तब्येत खराब झाली आणि अरोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राऊतसाहेब आणि कोदामेडी आरोग्य केंद्र यांच्या चंबूनी चेक केला असता कोदामेड्याला नेलं आणि नेऊन सन्या तिथं आरोग्य मेडिकल नागपूर येथे हलवण्यात आल्या। आणि काल दिनांक 5/4/2025 या रोजी तलाठी आणि ग्रामसेवक अधिकारी यांनी आमच्या समक्ष सरपंच उपसरपंच गावकरी यांच्या समक्ष टेंट हा चोरीला कोणी जाऊ नये म्हणून त्यांनी आपल्या समक्ष तो टेंट काढून सन्या त्यांच्या घरी नेऊन दिला। आणि जो अतिक्रम आहे या अडेगाव परिसरात पाण्यात टाक तो शासकीय जागामध्ये आहे, बांधकाम विभागाची जागा आहे। कलेक्टरला पत्र आदेशानुसार आम्ही दिलेलं आहे। जेव्हा ते भूमी अभिलेख बांधकाम विभाग येतील आणि डिमार्केट करतील तेव्हा त्यांचा अतिक्रम काढ। वैशाली सुरेश तुपट, मी राहणार अडेगाव। माझ्या पतीने 2 तारखेला आमरण उपोषण सुरू केलं होतं काही अत्याचारामुळे। माझ्या घराच्या अंगणात काय अत्याचार झाले तुमच्यावर? अत्याचार म्हणजे माझ्या घराच्या अंगणामध्ये जबरदस्तीपणे 3 झोपडे उभे करण्यात आले आहेत आणि आम्ही त्याच्यासाठी ग्रामपंचायतला लेटर दिले तर ते उचलून राहिले नाही, उलट आम्हालाच 10 गोष्टी सांगत आहे
त्याच्यासाठी नाईलाजाने सगळे कारवाई अधिकारी BDO सगळं तहसीलदारापर्यंत कारवाई झाल्यानंतरही आमच्या काही समाधान झालं नाही, तेव्हा नाईलाजाने माझ्या पतीला 2 तारखेला समाधान नाही झालं म्हणजे काय? अतिक्रमण हटलं नाही का काय? अतिक्रमण हटलं नाही, लेटर आले तरीसुद्धा त्यांचा अपमानच केला ग्रामपंचायतने. बरं, त्यांचा ग्रामपंचायतने 100% उपोषणावर बसल्यानंतर तुमच्यासोबत काय काय घडलं? उपोषणावर माझे पती बसले आणि त्यांची हलकीशी प्रकृती खालावली, तर यांनी डॉक्टर लोकांनी सांगितलं की जास्त प्रकृती खराब झाली बा, यांची काहीतरी चाल होती तिथं. आणि पोलिसांनी सांगितलं, हे जात नव्हते आणि खूप जबरदस्ती मला म्हटलं की समजेवा. आता मला वाटलं की नाही बा, आपण पोलिसावर विश्वास केला, पोलिसांनी त्याची रिस्क घेतली, विश्वास केला. मला वाटलं ते आमचे जनतेचे रक्षक आहे, पण त्यांनी राजकारणामध्येच साथ दिला. मला वाटत नाही की जो डॉक्टर बाबासाहेबांनी जो आम्हाला संविधानाचा अधिकार दिला आहे तो आम्हाला लागू होते, तो फक्त होते त्या राजकारण्याला लागू. आणि खरी बाजू घेतात हे पोलिससुद्धा त्या राजकारणी लोकांची. आमच्या सर्वसाधारण लोकांची इथे काहीही किंमत नाही आहे. तर तुम्हाला वाटते का जे असे राजकारण्याचे पाठराखण करणारे कर्मचारी आहेत किंवा पोलीस कर्मचारी आहे व अन्य कोणी पदाधिकारी आहे यांच्यावर कडक कारवाई झाल्या पाहिजे का? हो, यांच्यावर कारवाई झाल्याच पाहिजे. तेव्हाच यांना सर्वसाधारण नागरिकाची काय हे किंमत आहे तेव्हाच यांना कळन. कारण हे सर्वसाधारण नागरिकाला पायाखालची धूळ समजतात. हे पदावर आहेत म्हणून काहीही करतील का? बरं, आता समजा तुमच्या उपोषणावर व तुम्ही दिलेल्या तक्रारीवर तुम्हाला न्याय नाही मिळाला तर समोरची काय वाटचाल आहे? आता जर आम्हाला आमच्या उपोषणावर आणि आमच्या तक्रारीवर. मी सुरेश किसन तुपट, अळेगाव, पोस्ट कोदामिंडी, तहसील मौदा, जिल्हा नागपूर. मी अळेगावच्या कायमच्या रहिवासी आहे. अळेगाव ग्रामपंचायतच्या कायमच्या रहिवासी आहे. म्हणजे मूळ माझी वस्ती हेच आहे. आणि इथं मला माझ्यावर मीनं जागा घेऊन मकान बनवला, शेतीतली जागा घेऊन मकान बनवला आणि तिथे मकान बनवला. त्याच्यासमोर रोडवर अतिक्रम आहे. तो रोड आहे जिल्हा परिषद विभागाचा. आणि त्यांनी 3 लोकांचा आहे, रामकृष्णाकार आणि इतर 3 म्हणजे 4 लोकांचा अतिक्रम आहे हा. आणि तेवढ्या अतिक्रमासाठी हे पूर्ण यानं खूप मोठा इश्यू करून शाने म्हणजे पुरा राजकारण करून राहिले हे लोक. आणि माझ्या मागणीला काही अर्थ नाही देऊन राहिले. मी जेव्हा बी लेटर देऊन राहिलो 3 वर्षापासून शाने हे मला हेच सांगतात का आम्ही लेटर दिला आहे, पण त्या लेटरच्या फायनल होऊनच नाही राहिला अजून पण यांच्यावाला. अशी कोणत्या कोर्टाची कारवाई यांचीवाली की 3 वर्षापासून त्यांनी कारवाई करून राहिले हे लोक. हां, मला हेच समजू कळत नाही. मला बाबू म्हणते लेटर दिला, BDO म्हणते लेटर दिला, पण लेटरची कारवाई पूर्ण काऊन नाही होऊन राहिली? कारण काय घोडा कुठं टाकला आहे? हां, म्हणजे अंतिम कारवाई याची हे किंवा कोण्या दिवशी करणार आहेत अंतिम कारवाई? हां, आता उपोषणावर बसल्यानंतर 2 तारखेला उपोषणाला बसलो मी पुन्हाचे. तर त्यांनी पुन्हा षडयंत्र केला आणि मला जबरदस्तीनं उचलून दवाखान्यात नेला. डॉक्टरांनी आणि या पोलीसवाल्यांनी, अरोली पोलीस स्टेशनचे. आणि माझी काही तब्येत खराब खालावली नव्हती, काही नव्हती, फक्त थोडासा विकनेसपणा म्हणजे जेवण नव्हता झाला, विकनेस थोडासा हलका वाटला. तर त्या लोकांनी उचलून डायरेक्ट मला त्या मेडिकलला नेऊन टाकलं आणि तिथून 72 घंटे नाही आणलं. हां, 72 घंटे नाही आणला. आणि इथून मी तिथं असताना या लोकांनी ग्रामपंचायतवाल्यांनी माझ्या पेंडाल काढून फेकला मी नसताना. आता ते कोण काढून फेकलं हे मला माहीत नाही. काही पत्र नाही, काही नाही, फोन नाही, काही नाही. मी आता फोनवर तहसीलदारासोबत बोललो तर त्यांनी म्हणला की फोन मी कोणाला केला नाही. हे याची खोट्या गोष्टी वापरतात हे लोक आणि सर्व घोळ करून राहिले याचे येतं. आणि याच्यानंतर याच्यानंतर अगर माझी कारवाई नाही झाली तर मी काही करू शकतो, जीवहानी बी करू शकतो आली वेळ. तर तुम्हाला काय वाटते? मला न्याय मिळाले पाहिजे. हे लोक मला हे नियम सांगतात याची कच्ची रजिस्ट्री आहे, मी शेतीतली जागा घेतली आहे, त्या तेवढ्या जागेची रजिस्ट्री नियमानुसार होत नव्हती म्हणून मी नोटरी केली. आज त्या नोटरीला कमीत कमी 15 वर्ष झाले. मी त्या जागेच्या आज 10 वर्षापासून शाने टॅक्स भरून आलो, तेव्हापासून यानं मला काऊन नाही सांगितलं का तू ओनर नाही म्हणून शाने? हां, तू मालक नाही जागा म्हणून काऊन नाही सांगितलं मला? यानं मला घरकुल दिला या लोकांनी त्या ठिकाणी, घर बांधून दिला, घर बांधायची परमिशन दिली, यानं जिओ टॅगिंग केली त्या ठिकाणी. तेव्हा काऊन नाही रोखला यानं माझी चेक? हां, का नाही बा इथं तू घर नको बांधू? मी समजून गेलो असतो त्यावेळेस. हां, आज घर बांधून झाला, साऱ्या गोष्टी झाल्या आणि हे लोक आता मला म्हणतात का तू त्या जागेचा मालक नाही आहे. तर मालक नाही, मी चाकार का त्या जागेचा? हां,
तुम्हाला काय वाटते असे जे चालीरीती हे 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 असे हे ग्रामपंचायतचे पुरे बोगस काम आहे यावाल्या ग्रामपंचायतचे. आणि हे सरपंच आणि उपसरपंच हे याची बॉडीच पूर्ण त्या लायकीची नाही आहे, निर्णय देण्याच्या लायकीची. हे पूर्ण बोगस काम करत आहेत. BDO साहेब काय म्हणतात? BDO साहेब बी तेच सांगतात मला, याच्यापासून त्यांनी ते बी तेच सांगतात. त्याचे 3 वेळा आदेश आहेत, 3 वेळा ते आदेश आहेत त्याचे BDO साहेबाचे माझ्याकडे, तरी पण कारवाई नाही होऊन राहिली. तुम्हाला असं वाटते का BDO किंवा शासनाचे अधिकारी हे राजकारण हो, राजकारणाकडे जास्त वळून राहिले. म्हणजे प्रेशर जाते त्याच्या